हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। सगळे सोयऱ्यांना पत्नी, आत्या, मामासह रक्ताच्या नातलगांना प्रमाणपत्र द्या, अन्यथा आपलं जमणार नाही। जरांगे सोयरे शब्दावरती अडूनच चर्चा निष्फळ। पत्नीचे नातेवाईक कायद्यानुसार सोयऱ्यांमध्ये येत नाहीत, फक्त रक्ताच्या नातेवाईकांना प्रमाणपत्र मिळेल, गिरीश महाजनांकडून स्पष्ट। सरकारनं स्वतः शब्द दिलाय, 24 डिसेंबरपर्यंतचाच वेळ। सरकारच्या शिष्टमंडळासोबतच्या चर्चेनंतरही जरांगे अल्टिमेटमवर ठाम। मराठा आंदोलक ट्रॅक्टर घेऊन मुंबईला येण्याची भीती, मराठवाड्यातील हजारो मराठा कार्यकर्त्यांना पोलिसांची नोटीस देणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करा, जरांगे आक्रमक। 50% मर्यादा वाढवेपर्यंत मराठा आरक्षण देणं अवघड, जातनिहाय जनगणना करा, ही काँग्रेसची भूमिका, अशोक चव्हाणांचं वक्तव्य। आम्ही पिठलं भाकर आणि आमच्यातल्याच काहींनी श्रीखंड खाल्लं, निधी वाटपावरून आव्हाडांचा विरोधी पक्षातील नेत्यांवरच आरोप, तर आव्हाड भांबावलेत, वडेट्टीवारांचा निशाणा। कोरोनाच्या JN.1 व्हेरिएंटचे मुंबईमध्ये 27 रुग्ण, आरोग्य यंत्रणा सतर्क, घाबरू नका, काळजी घ्या, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना। मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरनं 13 कोटींचं कोकेन जप्त, परदेशी महिलेला अटक, महसूल गुप्तचर संचालनालयाची कारवाई। 24, 25 आणि 31 डिसेंबरला दारूची दुकानं पहाटे 5 वाजेपर्यंत सुरू राहणार, ख्रिसमस आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर निर्णय। जालन्याच्या घनसावंगीमध्ये गोळीबार, तरुण गंभीर जखमी, गोळीबार करणाऱ्याच्या गावकऱ्यांनी आवळल्या मुसक्या। कुस्तीपटू साक्षी मलिकची निवृत्तीची घोषणा, ब्रजभूषण सिंगांचे निकटवर्तीय संजय सिंग भारतीय कुस्ती संघाचे अध्यक्ष झाल्यानंतर साक्षी मलिकचा निर्णय। जम्मू काश्मीरच्या राजौरी सेक्टरमध्ये 2 लष्करी वाहनांवरती दहशतवादी हल्ला, 3 जवान शहीद तर 3 जण जखमी। राहुल गांधींबद्दल 8 आठवड्यात निर्णय घ्या, दिल्ली हायकोर्टाचे निवडणूक आयोगाला निर्देश, मोदींना जेपकत्रा म्हटल्या विरोधात याचिकेवरती कोर्टाचा निर्णय। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।